काल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम रात्री एका वेगळ्याच आनंदाने भरून वाहत होतं. भारताने न्यूझीलंडला तब्बल 96 धावांनी धुळीस मिळवत T20 वर्ल्ड कप आपल्या नावे केलं. आणि हे करताना कर्णधार होता मुंबईचा स्काय म्हणजेच सूर्यकुमार यादव. हे भारताचे तिसरे T20 विश्वविजेतेपद असून 2007, 2024 आणि आता 2026 सलग 2 वर्ल्ड कप जिंकणारा आणि घरच्या मैदानावर विजय मिळवणारा पहिला संघ ठरलाय. मॅच संपली, ट्रॉफी हातात आली आणि पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारला गेला. सूर्या, आता निवृत्तीचं काय? सूर्याने एक क्षणही न थांबता उत्तर दिलं. 2024 नंतर आमचा क्रिकेट खेळण्याचा विचार बदललाय. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, आता घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकला. आम्हाला हे पुढेही करत राहायचंय. आम्ही थांबणार नाही. निवृत्तीचा विषय नाही, उलट पुढचं टार्गेट सांगून तो मोकळा झाला. ते टार्गेट होतं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सोन्याचं पदक मिळवणं. क्रिकेट पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळलं जाणार आणि सूर्याला त्या सोनेरी क्षणाचा भाग व्हायचंय. रोहित शर्माने 2024च्या वर्ल्ड कप नंतर T20 मधून निवृत्ती घेतली आणि सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदक आलं. त्यानंतर त्याने जे केलं ते खरंच अविश्वसनीय होतं. 51 सामन्यात 76% जास्त विजयाचा दर. आता वयाची 35 वर्षे झाली आहे. पुढचा T20 वर्ल्ड कप 2028 मध्ये होईल, तेव्हा तो 38 वर्षाचा असेल. लोक म्हणत होते की तो थांबेल, पण त्याने स्पष्टपणे सांगितलं की मी थांबणार नाही. ऑलिम्पिक गोल्ड त्याला खुणावतंय. आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न त्याच्या डोळ्यात आहे.